मी हरेश अंकुश शिंगळे, आपला कल्याण न्यूज मार्फत आज द वार्डात आलो आहे। मी लास्ट टाइम भी 4G ची एक गाडी जी अतिक्रमणाला वापरलेली त्या गाडी संदर्भात मी खुलासा केलता आणि त्या गाड्या आज भी रस्त्यावर धावतात। आज तुमच्या समोर धुराची गाडी आणली आहे। महापालिका एक स्वतः धूर आणि पोल्यूशन उत्पन्न करणारा माध्यम आहे। आज महापालिका गठीत केल्या जाती नागरिकांच्या सामाजिक सेवेसाठी आणि आर्थिक उन्नतीसाठी। आज कल्याण डोंबिवली महापालिका राज्यपालाच्या अनुषंगाने गठीत केले जाते आणि सर्वसामान्यांना न्याय आणि सामाजिक विकासासाठी। आज पाहिलं तर या गाड्या मला वाटतं 400 ते 500 गाड्या महापालिकेकडे आहे। महापालिकेकडे एकीकडे कायदा आणि सुव्यवस्था बाळगायला आहे आणि एकीकडे न्याय देण्यासाठी। मग ह्या गाड्या जर रोडावर धावत असतील तर ह्या गाडीच्या ड्रायव्हरच्या हातात स्टीअरिंग आली, या गाडीचा कोणताही पार्ट्स व्हॅलिड नसेल, जर ह्या गाडीच्या माध्यमातून कोणती जीवितहानी झाली, दुर्घटना झाली किंवा ऍक्सिडेंट झाला तर याला दोषी कोण? आयुक्त हा एक सक्षम अधिकारी असतो, तो मोठं शिक्षण व IAS अधिकारी असतो, त्याला काही ह्या गोष्टी कळत नाही का? दूध पेटा नांदता बाळे का? आयुक्तांनी या गाड्या का रोडावर चालवाव्यात आणि प्रत्येक वार्डाची जबाबदारी आयुक्ताची जाऊन या गाड्या तपासाव्यात। या गाड्या रोडावर का धावतात आणि कशासाठी धावतात हा प्रश्न गंभीर आहे। आज सर्वसामान्यांकडून टॅक्स वसूल करता व अनेक प्रकारे तुम्ही टॅक्स घेता, त्याचा फक्त भोंगाळ कारभार आहे। तुम्ही गाड्या देऊ शकत नाही। धुराची गाडी आहे, अतिक्रमणाच्या गाड्या आहे। स्वतः आयुक्त ज्या गाडीत असेल त्याच्यावर आम्हाला संशय निर्माण झालाय की ती गाडीची भी वैधता प्रमाणिक असेल का आणि वाहतूक नियमांच्या अनुषंगाने उल्लंघन करतात। वाहतूक नियमाच्या अधिकाऱ्यांना मला विनंती आहे की त्यांनी अशा गाड्या तात्काळ महापालिकेला नोटीस बजावून त्या रोडावर धावू नये आणि त्याच्या मार्फत कोणती जीवित व व्यक्तिगत हानी होऊ नये हीच आमची मागणी आहे। आपला कल्याण न्यूज मार्फत आणि आयुक्त हा एकदम गलिच्छ व्यक्ती आहे। जर तो खरं असेल तर त्यांनी तात्काळ या गाड्या बंद कराव्यात, अन्यथा त्या आयुक्तांनी ह्या पदावर राहण्याच्या लायकीत। मी वारंवार सांगतोय की आयुक्ताची आपली जबाबदारी खड्डे असो, रस्ता असो, गटर असो की गाड्या असो, प्रत्येक